करतो की या संकल्पनेला साकार करण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठा इनिशिएटिव्ह घेतला आहे। इलेक्शन जिंकल्यानंतर दिल्लीत गेलो आणि दिल्लीतून आल्यानंतर हा पहिला रविवार आणि माझे कार्यक्रम लागले होते, पण सोशल मीडियावरती समजल्यावर मी इथे येणार, मग बाजूच्या कार्यकर्त्यांनी काही मीटिंग लावली आहे, ते एजेंडामध्ये नाही आहे, पण लोक उभी आहे तर थांबू शकत नाही, म्हणून 11 वाजता तुम्ही ठरवलं, पण आता 1 वाजता आलो, माफी मागतो आणि असंच पुढे पण अजून चालू आहे। आज माफीच मागावी लागेल। आज तर हे झालंय, नंतर जेव्हा भेट देईल जेव्हा खत तयार होईल समीरजी, आणि ते खत कुठे टाकून कुठलं झाड आपण तयार करतोय, पण हे सगळं करत असताना जो तुम्ही मला बुके दिला त्याच्यामध्ये प्लास्टिक आहे, पिशवी तर चांगली दिली आहे, गमला पण चांगला आहे, सर्वात सुंदर स्वच्छ झाला पाहिजे यासाठी कार्ययोजना तयार करण्यासाठी मी त्यांना सांगितलं आहे। प्रत्येक फॅमिलीने कमीत कमी 1 झाड या पावसाच्या आधी लावण्याचा निर्धार केला पाहिजे। आपली बोरिवली नॅशनल पार्क आहे, ठीक आहे, पण बोरिवलीच्या या भागात सुद्धा झाडं लावायची जबाबदारी आपली आहे आणि ती झाडं लावत असताना आपल्या देशातील जे आहेत, नीम आहे, पीपल आहे, आम आहे, अशा रोपट्यांचा आपण या ठिकाणी या पावसात उपयोग करू आणि आपली बोरिवली हरित ठेवण्याचं काम आपण करू, असं मी आपल्याला आवाहन करतो। आपल्या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा आणि आपलं असं काम बघून बाकीचे सोसायटीसुद्धा पुढाकार घेतील। IPCA तुमची तयारी असेल तर बोरिवलीतल्या मॅक्झिमम सोसायटीमध्ये तुम्ही करा। मी पण सुद्धा आवाहन करेन, आमचे पदाधिकारी शिवाबाई आवाहन करतील। आज जास्त गप्पा मारू शकत नाही, माफी मागतो। पुढच्या वेळी शिवा प्रयागराजला चालले, त्यांची फ्लाईट पण 2 वाजता आहे आणि ते डेडलाईन त्यांनी दिली होती, त्याच्या आधी आलो आहे। आता ते घरी जाऊन आपली बॅग घेऊन प्रयागराजला जाऊ शकतात, त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो। आणि महाशिवरात्रीला आपण प्रयागराजाचं पाणी, कुंभ त्रिवेणी संगमचं पाणी आपण मुंबईत आणतो आहे। ज्यांना तिकडे जाणं शक्य नाही ते इकडे येऊ शकतात, त्याचं नियोजन चाललं आहे। आज लोक निघाले आहेत, अशी पण व्यवस्था करतोय। खूप खूप धन्यवाद। भारत माता की जय।